मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण बाळूमामांचो एक सत्य अनुभव बघणार असो. एक असो माणूस जो देवाक मानत नाही, अशा माणसाक एक अनुभव इलो आणि त्या अनुभवावरना तो बाळूमामांचो भक्त झालो. आता हे अनुभव नेमको काय होतो ह्या बघूच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक विसरू नको. एक सोहम नावाचा मुलगा होतो. त्याचे आई वडील बाळूमामांचे मोठे भक्त होते. ते बाळूमामांका मानायचे, त्यांची मनोभावे पूजा करायचे. पण त्यांचं नशीब एवढा वाईट होता की त्यांचा जो मुलगा होतो त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही होतो. ज्या मुलाचे आई वडील देवाचे एवढे मोठे भक्त होते, पण तरी सुद्धा त्यांचा मुलगा नास्तिक कसं झालो ह्यो प्रश्न सारखो त्यांका सतवायचो. सोहम जो होतो तो सतत आपल्या आई वडिलांका देवाच्या भक्तीपासून रोखायचो, त्यांका सतत विरोध करायचो आणि घरात जर देवाचं काय कार्य असत तर तो तेका उपस्थित नसायचो. त्याच्या आई वडिलांनी तेका खूप समजवल्यानी पण तो काय त्यांचं ऐकलो नाही. त्यामुळे त्या दोघांनी तो विषय सोडून दिल्यानी. बघता बघता त्याचं लग्नाचं वय झाला होता. तेव्हा तो बँकेत कामावर होतो. देवाच्या कृपेन तेका एक स्थळ इला. हा स्थळ खूप चांगला होता. त्याच्या आईवडिलांका सुद्धा खूप आवडला होता. ती मुलगी दिसाक सुद्धा खूप सुंदर होती आणि चांगल्या घराण्यातली होती. तिचे संस्कार सुद्धा खूप चांगले केलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सुद्धा देवाक मानायची, मनोभावे त्याची पूजा करायची. त्यामुळे त्याच्या आईवडिलांचा तिचा चांगलाच पटला होता. सगळा काही चांगला असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्या दोघांचा लग्न लावून दिल्याने. सोहमका सुद्धा ती मुलगी आवडली होती, त्यामुळे काय प्रश्न नाही इलो. तो सुद्धा लग्नात तयार झालो. त्या मुलीचं नाव होता प्रियांका. तिका भक्तीची खूप आवड होती, त्यामुळे ती आपल्या सासू सासऱ्यांका देवाच्या कार्यात मदत करायची. पण ता काय सोहमका पटत नाही होता. पण तो काय तिका अडवत नसायचो, कारण त्याचं म्हणणं असायचा की देवाक मानूचा की न मानूचा ह्यो जेचो त्याचो प्रश्न असा. पण त्यानंतर तेका जो काय अनुभव इलो त्या अनुभवावर ना सगळाच काही पालटून गेला. ही गोष्ट 2005 सालची असा. तेव्हा सोहम 25 वर्षांचा होतो आणि प्रियांका 22 वर्षांची. तेव्हा त्यांचा नुकताच लग्न झाला होता. आणि तुमका तर माहितीच असा की तरुण वयाच्या मुलांका भटकंतीचा खूप वेळ असता. त्यांका खंय खंय फिराक खूप आवडता. त्यामुळे सोहमच्या मित्रांनी आणि सोहमने एका डोंगरावर जाऊचं प्लॅन केल्याने. सोहमचे तेव्हा 2 मित्र होते आणि त्या दोघांची लग्न झालेली होती. त्यामुळे प्रियांका सुद्धा सोहमसोबत येऊक तयार झाली. सगळ्यांनी आपली तयारी केल्याने आणि ते 6 जण सकाळी 8च्या सुमारास त्या डोंगरावर जाऊक निघाले. तो जो डोंगर होतो तो सोहमच्या एका मित्राच्या गावात होतो आणि त्या मित्रानं सगळ्यांका थंय जाऊची आयडिया दिल्या नव्हती. त्याचा तो मित्र होतो तो लहानपणी त्या डोंगरावर गेलेलो होतो, पण त्यानंतर तो बरीच वर्ष थंय गेलो नाही होतो, म्हणून त्यांनी थंय जाऊचा प्लॅन केल्याने होता. त्यांचा सगळ्यांचा ठरला होता की सकाळी त्या डोंगरावर जाऊन संध्याकाळपर्यंत परत आपल्या घराकडे यायचा. ठरल्याप्रमाणे ते सकाळी 10च्या सुमारास त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचले. तो डोंगर खालसून खूप उंच दिसत होतो. तेवढ्यात प्रियांका म्हणाली, बापरे सोहम, खूपच उंच डोंगर असा रे, आपण चढूक शकतो ना? तसं सोहम म्हणालो, अगो एवढं पण उंच नाही. एकदा चढाक घेतलं ना की कधी एकदा वरच्या टोकापर्यंत पोचू तर समजायचं पण नाही. असा म्हणान ते सगळे तो डोंगर चढाक लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन खूपच लागत होता, पण त्या डोंगरावर झाडाझुडपं असल्यामुळे उन्हाचो एवढं काही त्रास होत नाही होतो आणि अधूनमधून वाऱ्याची झुळूक सुद्धा येत होती, त्यामुळे जास्त दमक होत नाही होता. सगळेजण हडेतड्याचे गप्पा मारत वरती चढत होते. तेवढ्यात त्यांका वाटेत 3 रस्ते गावले जे एकमेकांका जोडलेले होते. एक रस्तो सरळ वर जात होतो आणि बाकीचे 2 रस्ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात होते. तेवढ्या सोहमचं लक्ष एका बाजूक पडलेल्या लिंबाकडे गेलो. त्या लिंबाक टाचणे टोचलेले होते आणि हळद कुंकू सुद्धा वाहिलेला होता. तेका ता काय समजला नाही. त्यांनी पटकन ता उचलल्यान. तसे बाकीचे सगळे तेका म्हणाले, अरे सोहम काय करतं, टाकून देता पहिला आधी. अरे कोणीतरी उतारू केलेलो असा, ह्यो तिठो हा वाटता, टाकून द्या तिथा.
पण सोहमका मात्र असल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही होतो. ते काही सगळी अंधश्रद्धा वाटायची. त्यामुळे तो म्हणालो, अरे खायच्या जगात वावरतास तुम्ही, असला काय नसता. भूतखेचा तर लांबच रवली, देव सुद्धा या जगात नाया. म्हणून तर मी देवाबिवांका काय मानत नाही, आणि तुम्ही पण मानू नको, माझं ऐका. तेवढ्यात एक सोहमचो मित्र पुढे इलो आणि म्हणालो, नाही सोहम, या सगळा जग चालला ना तर सगळा देवामुळेच चालला. मी सांगते तर ऐक, तर टाकून दे. उगाच विषयाची परीक्षा घेणं बरा नाही. पण सोहम काय कोणचा ऐकक तयारच नाही होतो. त्यांनी त्या लिंबू आपल्या खिशात ठेवल्यान आणि म्हणालो, चला काय वैत तर बघीन मी. पण त्याच्या त्या वागण्यावरनं प्रियांका खूपच त्याच्यावर रागावली होती. तिने ते का खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा तो काय ऐकलो नाही. त्याचा याच्यावर अजिबात विश्वासच नाही होतो. त्यामुळे तिचं सुद्धा नाईलाज झालो. मग ते सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून वरती डोंगरावर जाऊक लागले. मग बघता बघता त्यांनी अर्धो डोंगर चढलेलो होतो. सगळेजण खूप दमले होते. त्यामुळे ते अर्ध्या वाटेत एका झाडाखाली थांबले. तरी 11 साडे11 झाले असतील. 5-10 मिनिटात तिथे थांबले, पाणी वगैरे पिल्याने, आणि ते परत वरती चढाक लागले. जसे जसे ते वरती चढत होते तसं आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसाक लागलो होतो. त्यामुळे कधी एकदा डोंगराच्या टोकापर्यंत चढतो आणि आजूबाजूचा तर निसर्गरम्य दृश्य कधी बघतो असं सगळ्यांचा झाला होता. त्यामुळे सगळेजण पटापट वरती चढत होते. तरी 12-12:15च्या दरम्यान ते डोंगराच्या वरती येऊन पोचले. वरसून आजूबाजूचा जा काय दृश्य दिसत होता तर मन मोहून टाकणारा होता. सगळेजण म्हणत होते, ह इलेल्याचो फायदो झालो. एवढी मेहनत करून आपण ह इलव, पण मेहनतीचं फळ आपल्याक चांगलाच गावला. सगळेजण खूप खुश होते. इतके दिवस काम करून करून दमलेल्या त्या सगळ्यांका त्या सगळा शांततामय वातावरण आणि त्या निसर्गरम्य दृश्य हवा हवासा वाटत होता. मग त्यांनी एक मोठं झाड शोधल्याने आणि त्या झाडाखाली त्यांनी बसाची सोय केल्याने, आणि येताना त्यांनी सगळ्यांनी जेवणाचे डबे वगैरे घेऊन इले होते. तरी दुपारी 1-1:30च्या सुमारास त्यांनी आपापले डबे काढल्याने आणि एकमेकांका जा काय आणलेला होता तर वाटून खाल्ल्याने. मग जेवण वगैरे झाल्यानंतर ते त्या डोंगरावरच वाशी आराम करूक लागले. सोहमचो बघता बघता डोळू लागलो होतो. तेव्हा ते का एक भयंकर स्वप्न पडला, आणि त्या स्वप्नात ते का असं दिसला की एक हिरवी साडी घातलेली बाई आणि डोक्यावर लाल भडक कुंकू आणि दोनवल्या हातात हिरवे बांगडे अशी एक विचित्र दिसणारी बाई त्याच्याजवळ येऊक लागली, आणि बघता बघता ती तिचो गळू आवळूक लागली. सोहम चांगलोच घाबरलो आणि गडबडन जागो झालो. तो चांगलोच घामान बेदलो होतो. तशी प्रियांका पटकन त्याका विचारूक लागली, काय रे काय झाला, एवढं किती घाबरलं? तसं तो तिका म्हणालो, काय नाही, एक स्वप्न पडला होता. पण तेव्हा काय त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष देऊक नाही. तरी आता 4 वाजत इले होते. सगळेजण परत जाऊची तयारी करूक लागले. तेवढ्यात प्रियांका सगळ्यांका म्हणाली, अरे मी भेळीचं सामान आणलं होतंय, मी पटकन भेळ करतोय, भेळ खाऊया आणि जाऊया. सगळ्यांकाच भूक लागली होती. त्यामुळे प्रियांकाच्या तोंडून भेळीचा शब्द ऐकान सगळेजण खूप आनंदी झाले, कारण डोंगरावर बसान अशी भेळ खाण्याची अलगच मजा असा. मग बघता बघता प्रियांकान भेळीचं सामान बाहेर काढल्यान. मग 5-10 मिनिटातच तिने भेळ केल्यान आणि सगळ्यांका देऊक लागली. तेवढं सोहम म्हणालो, काय गो, लिंबू नाही आणलं, जरा आंबटपणा कमी वाटता. तशी प्रियांका म्हणाली, अरे देवा, आणूक विसरले वाटता. तसे सोहमचे मित्र म्हणाले, वहिनी लिंबू असती तर खरंच मजा येईल असती, पण असं दे, काय नाही. तेवढ्या सोहमका पटकन आठवला की मगाशी ते जेव्हा डोंगर चढत होते तेव्हा ते वाटेत एक लिंबू गावला होता आणि त्यांनी तो उचललेला होता. तसा त्यांनी पटकन तो लिंबू बाहेर काढल्यान आणि म्हणालो, अरे कशा घाबरतास, मी असं आहे ना, या बघा लिंबू. सोहमच्या हातातला तो लिंबू बघून सगळेजण चांगलेच घाबरले, कारण त्या लिंबाक टाचणे टोचलेले होते आणि हळद कुंकू सुद्धा त्याच्यावर पडलेला होता. तसं त्याचा एक मित्र म्हणालो, ए सोहम, त्या लिंबू तो अजून घेऊन फिरतं, अरे तो उतारा केलेला लिंबू असा आणि ह्या भेळीत टाकतेलं, मॅडबीड झालंस काय? तसं तो म्हणालो, अरे मग काय झाला, लिंबू तर आ आणि चांगला वासा, मी कापतोय थांबा. पण सगळेजण त्याचा विरोध करूक लागले, पण तो काय ऐकलो नाही. आणि शेवटी तो म्हणालो, तुमका खाऊचा नसात तर नको खाव, मी खातोय, असं म्हणून त्यांनी तो लिंबू कापल्यान आणि स्वतःच्या भेळीत पिळल्यान. सोहमचा त्या कृत्य बघून सगळेजण चांगलेच घाबरले होते. मग त्यानंतर त्यांनी ती सगळी भेळ संपवल्यानी आणि सगळी परत आवरावर करून खाली निघाक लागले. तरी 4:30 होऊन गेले होते. सगळेजण हळूहळू खाली उतराक लागले. तरी 5-6:15च्या दरम्यान ते डोंगराच्या मध्यपर्यंत येऊन पोचले.
तेवढ्यात सोहमचा एक मित्र म्हणालो, अरे थांबा थांबा. अरे देवा, माझं मोबाईल तर वरतीच रवलो, ते दगडावर काढून ठेवलं होतं. त्याची ती वाक्य ऐकान सगळ्यांनी आपल्या डोक्यावरच हात मारून घेतल्याने. पण त्यांच्याकडे परत वरती जाऊन तो मोबाईल आणल्याशिवाय पर्याय नाही होतो. त्यामुळे जे 3 बायका होते ते थयत थांबले आणि सोहम आणि त्याचे 2 मित्र धावत धावत वरती जाऊक लागले. तरी त्या तिघांका वरती जाऊन तो मोबाईल परत खाली आणूसर 6:15 वाजून गेले होते. बऱ्यापैकी काळोख पडाक लागलो होतो. त्यांका त्या डोंगरावर खूपच उशीर झालो होतो. इतक्यात त्यांका डोंगराच्या पायथ्याशी पोचाक व्हाया होता. पण ते अजून डोंगराच्या मध्यच भागी होते. मग ते पटापट अजिबात वेळ न घालवता खाली उतराक लागले. हळूहळू काळोख सुद्धा वाढाक लागलो होतो आणि त्यांच्या आजूबाजूक लांब लांबवर लोकवस्ती सुद्धा नाही होती. त्यामुळे त्या डोंगरावर फक्त ते 7 जण होते. बघता बघता 7 वाजून गेले आणि ते जवळजवळ डोंगर उतारले होते. तेव्हा सोहमका एका झाडाखाली एक बाई दिसली आणि ती गालातल्या गालात हसान सोहमकडे बघत होती. आणि ते का मगाशी त्या स्वप्नात जी बाई दिसली होती अगदी हुबेहूब तीच बाई त्याका थंय दिसत होती. तेका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. तेवढ्यात त्याचं लक्ष खाली गेलो. जेव्हा त्याने आजूबाजू बघितल्यान तेव्हा त्याका समजला की ही तीच जागा हा ज्या जागेवरनं त्याने त्या लिंबू उचललेला होता. त्याका चांगलोच घाम फुटलो आणि पटकन तो त्या परत झाडाकडे बघूक लागलो. पण त्या जागेवर ती बाई आता थंय नाही होती. ती नाहीशी झाली होती. सोहमका वाटला की खूप दमल्यामुळे त्याका भास वगैरे झालो असत. त्यामुळे त्यांनी थंय सुद्धा दुर्लक्ष केले आणि तो प्रकार कोणाकच सांगूक नाही. आणि बघता बघता ते 7:15-7:30च्या दरम्यान डोंगरावरसून खाली उतरले. जसे ते खाली उतरतात तसं सगळ्यांच्या जीवात जीविलो. मग त्या सगळ्यांनी आपापल्या गाड्या काढल्याने आणि ते सगळे आपापल्या घराकडे जाऊक निघाले. देवाच्या कृपेन सगळेजण आपापल्या घराकडे सुखरूप पोचले होते. पण त्या डोंगरावर जाणं सोहमका किती महागात पडणार होता याची ते का पुसटशी सुद्धा कल्पना नाही होती. ती रात्र सोहमसाठी एकदम चांगली गेली. डोंगर चढा नेल्यामुळे तो खूपच दमलो होतो. त्या रात्री त्याका कधी झोप लागली तर समजलाच नाही. पुढच्या दिवशी सकाळी तो उठलो आणि नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाऊक निघालो. पण जसं तो सगळा आपल्या काम आटपून संध्याकाळी घराकडे येता तेव्हा तेका जरा अस्वस्थ वाटाक लागला. पण तेव्हा तेका वाटला की काल एवढं डोंगर चढा नेल्यामुळे जरा अशक्तपणा इलो असत. म्हणून त्यांनी प्रियांकाक सांगल्यान की माका मस्तपैकी गरम गरम आला घालून चाय कर. मग प्रियांकान तेका फक्कड चहा करून दिल्यान. मग सोहमने ती चहा पिल्यान आणि प्रियांकाक म्हणालो, मी आता जरा जाऊन झोपतय, जरा दमक झाला, जेवण झालं की माका उठव. तशी प्रियांका म्हणाली, हो हो चालत, तू झोपण घे, जेवण झालं की मी तुका उठवतय. मग सोहम आपल्या खोलीत गेलो आणि बेडवर सरळ आडवं झालो. बघता बघता तेका गाढ झोप लागली. तेव्हा तेका परत एक स्वप्न पडला आणि या स्वप्नात परत तेका तीच बाई दिसली. आणि यावेळी ती बाई तेका सांगत होती, मी तुका नाही सोडूचय, तू आता माझ्या तावडीत गावलं. असा म्हणून ती मोठमोठ्यानं हसाक लागली. त्या भयंकर स्वप्न बघून सोहम गडबडान परत जागो झालो. तेका सरसरून घामच फुटलो होतो. तेका सारखी सारखी ती बाई स्वप्नात कित्याक दिसता ताच काय तेका समजत नाही होता. पण तो मात्र यावेळी चांगलोच घाबरलो होतो आणि बघता बघता तेका त्याच रात्री चांगलोच ताप भरलो. तशी प्रियांका रात्री त्याच्या खोलीत इली आणि तेका म्हणाक लागली, सोहम चल जेवण झाला, असं म्हणत ती त्याच्या जवळ इली. पण सोहम मात्र गाढ झोपलो होतो. तशी प्रियांका तेका उठवसाठी तेका हात लावूक लागली. जशी ती तेका हात लावता तसा तिका जाणवला की सोहमचा अंग चांगल्यात तापला होता. मग तिने पटकन सोहमच्या डोक्याक हात लावून बघितल्यान. बघता तर तेका चांगलो ताप इलो होतो. मग तिने पटकन तेका उठवल्यान आणि म्हणाली, अरे सोहम तुका तर ताप इलो असा, तू एक काम कर, आता पटकन जेवून घे आणि मग औषधा खा, बरा वाटत. मग प्रियांका जेवणाचं ताट त्याच्या खोलीतच आणल्यान आणि स्वतःच्या हातान तेका भरवल्यान. सोहमका खूपच अशक्तपणा इलो होतो. तेका स्वतःहून जेवची सुद्धा ताकद उरली नाही होती. मग प्रियांकान त्याचं जेवण झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याचे घडे घातल्यान. ते हवायत तेका बरा वाटला. पण रात्रभर प्रियांका सोहमच्या उशाशीच बसा नव्हती. पुढच्या दिवशी सकाळी सोहमका जागिली. प्रियांका त्याच्या बाजूकच बसली होती आणि तिचं बसल्या बसल्या डोळं लागलो होतो. मग सोहमने तिका उठवल्यान. तशी ती पटकन उठली आणि म्हणाली, सोहम आता तुका बरा वाटता ना? तसं सोहम म्हणालो, माका काय झाला होता, मी तर बरो असय.
तशी प्रियांका जरा घाबरली आणि म्हणाली, अरे असं काय करतं? रात्री तर तुका बेफाम ताप इलो होतो. हे बघ, मी मिठाचे सुद्धा गडिये घातलंय. पण सोहमका मात्र ह्यातला कायच आठवत नाही होता. मग प्रियांका तेका म्हणाली, एक काम कर, आज सुट्टी टाक, आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊया. मग सोहमने सुद्धा तिचं ऐकल्यान आणि तो डॉक्टरांकडे जाऊक तयार झालो. मग ते दोघवले डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सोहमका तपासल्याने त्यांनी काय फारसा काय सांगाक नाही. थोडीशी कणकण असल्यामुळे त्याका त्रास झालो असं ते बोलले आणि त्यांनी काही औषधं त्याका लिहून दिल्यानी आणि मग ते दोघवले परत आपल्या घराकडे इले. मग त्यानंतर सोहमका जास्त काही त्रास झालो नाही. सोहमका एकदम बरा वाटला. तशी प्रियांका सोहमका म्हणाली, अरे ऐक ना, परवा अमावास्या असा आणि आमच्या गावाकडे बाळूमामांची मोठी जत्रा भरता. आई बाबा पण जाणार असत, आपण पण जाऊया ना? सोहमचे आई वडील बाळूमामांचे भक्त असल्यामुळे त्यांनी प्रियांकाक फोन करून सांगितल्याने होता की सोहमका काय करून थंय घेऊन ये, कारण त्यांना माहिती होता की सोहम काय त्यांचं ऐकायचो नाही. त्यामुळे बायकोचं ऐकल्यानंतर ऐकात म्हणून त्यांनी तसं सांगितल्याने होता. तसं सोहम प्रियांकाक म्हणालो, नको नको, तुका वया तर तू जाऊन ये, मी नाही येऊचंय, माका तर देवावर अजिबात विश्वास नाही. तशी प्रियांका तेका म्हणाली, अरे असं काय करतं, आपल्या नवीनच लग्न झाला म्हणून आईबाबांनी आपल्या जोड्यानी बोलवलेला असा. एकदा चल ना माझ्यासोबत, मग मी तुका नाही सांगायचंय, तुझ्यासाठी नको माझ्यासाठी चल. प्रियांका सोहमच्या खूपच मागे लागली होती, त्यामुळे सोहमचं सुद्धा नाईलाज झालो. मग तो तिका म्हणालो, ठीक आहे, तू सकाळी एसटीन जा गावाकडे, मी माझी बँकेची कामं आटपून संध्याकाळी गाडी घेऊन येत आहे. प्रियांका सोहमने होकार दिल्यामुळे खूप आनंदी झाली होती, त्यामुळे ती लगेच तयार झाली. बघता बघता तो दिवस उजाडलो. सकाळी सकाळी प्रियांका एसटीन आपल्या गावाकडे जाऊक निघाली आणि सोहमने सांगितल्याप्रमाणे तो आपली कामं आटपून आपली गाडी घेऊन गावाकडे येणार होतो. पण त्या दिवशी सगळी कामं आटपून त्याका घराकडे येऊक उशीरच झालो होतो. तरी 6 वाजले होते. मग तो पटकन फ्रेश वगैरे होऊन आपल्या गावाकडे जाऊक निघालो. तरी ते का थैसून आपल्या गावाकडे जाऊसाठी 2 तास तरी लागणार होते. म्हणजे तो साधारण 8-8:30 पर्यंत गावाकडे पोचणार होतो. 6-6:15च्या दरम्यान तो गाडी घेऊन थैनं बाहेर पडलो. बघता बघता संध्याकाळचे 7:30 वाजले होते. त्यांनी बऱ्यापैकी अंतर पार केलेला होता आणि सगळीकडे किनाट काळोख पसरलो होतो आणि त्यांचो गावाकडे जाऊचो रस्तो होतो तो जरा जंगली भागच होतो आणि तेव्हा प्रत्येकाकडे वाहनं नसायची, त्यामुळे रस्त्यावर जास्त रहदारी नाही होती. सोहम आपलं मस्त गाणी लावून वेगान गाडी चालवत होतो. तेवढ्यात ते कवाटेत रस्त्याच्या मधोमध एक मान खाली घातलेली बाई उभी असलेली दिसली. जसं सोहम त्या बाईच्या जवळ येता तेव्हा ते का दिसला की ती बाई तीच होती जी ते का स्वप्नात दिसली होती. सोहमचे हातपाय थरथराकत लागले. ते का त्या क्षणी काय सुचलत नाही आणि बघता बघता सोहमने त्या बाईक उडवल्यान आणि ती जी बाई होती ती मागच्या बाजूक जोरात उडावली. तसं सोहमने पटकन गाडीचं ब्रेक मारल्यान तेका वाटला की खरोखरच मी एका बाईक उडवलंय. त्याचे हातपाय थरथर कापाकत लागले. त्याच्या मनात विचार येऊ लागले की या जर पोलिसांका कळाला तर ते माका पकडून नेतले आणि माका फाशी होतली. त्यामुळे आपल्या कायो करून ते बाईचा जीव वाचवकयो. या भीतीन तो पटकन आपल्या गाडीतून खाली उतरलो आणि पटकन मागच्या दिशेने जाऊक लागलो. पण जसं तो मागे वळून बघता तर मागच्या रस्त्यावर खैचीच बाई पडलेली नाही होती. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे ते का आता जा काय दिसला होता तो एक भास होतो. तसं तो पटकन घाबरान परत आपल्या गाडीत बसलो आणि तो घाबरत घाबरतच गाडी चालू करूक लागलो. पण काय केल्या त्याची गाडी चालू होऊचं नावच घेत नाही होती. त्यांनी खूप प्रयत्न करून बघितल्यान पण त्याची काय गाडी चालू झाली नाही. आता ते का काय करूचा ताच काय सुधरत नाही होता आणि कोणाची मदत घेऊची तर आजूबाजून एकव गाडी जायत नाही होती. म्हणून मग त्यांनी म्हटल्यान की मरांदे, मी फोन करून माझ्या मित्राक बोलवून घेतोय असं म्हणत त्याने आपल्या खिशातलो फोन बाहेर काढल्यान. जसं तो आपलं फोन काढता तेवढं त्याच्या कानावर मागसून एक आवाज येलो. तो एका रुग्णवाहिकेचा आवाज होतो. तो आवाज ऐकान त्याच्या जीवात जीविलो. त्यांनी पटकन आपल्या गाडीचं दार उघडल्यान आणि गाडीतून तो खाली उतरलो आणि जसं तो मागे वळून बघता तेव्हा ते का मागसून एक छोटी रुग्णवाहिका त्याच्या दिशेने येताना दिसली. त्याका खूप आनंद झालो. तो मनातल्या मनात म्हणक लागलो, बरा झाला, माझा नशीब चांगला होता, नेमकी रुग्णवाहिका चिली. असा मनान तो रस्त्याच्या बाजूक गेलो आणि त्या रुग्णवाहिकेक थांबवसाठी आपला हात दाखवूक लागलो. पण जशी ती रुग्णवाहिका त्याच्या जवळ येता तसा ते का एक दृश्य दिसला. त्या दृश्य बघून ते का सरसरून घामच फुटलो. त्याचे हातपाय थरथर कापाकत लागले.
कारण त्या रुग्णवाहिकेत एक पांढरे कपडे घातलेलो एक ड्रायव्हर होतो आणि त्याच्या बाजूच्या सीटवर तीच बाई बसली होती, जी ते का रस्त्याच्या मधोमध उभी असलेली दिसली होती. आणि तो जो रुग्णवाहिकेचा चालक होतो, तो चालक बेफाम वेगान त्याच्या दिशेने येत होतो. तेव्हा सोहमका समजला की नक्कीच ह्यो काहीतरी विचित्र प्रकार असा आणि या सगळा विचार करण्याच्या पलीकडे असा. तसं तो अजिबात वेळ न घालवता आपल्या गाडीत थैट ठेवून तो जंगलाच्या दिशेने पळाक लागलो. त्याचे हृदयाचे ठोके वाढकत लागले होते. तेका ज्या दिशेने मार्ग गावा त्या दिशेने तो पळत होतो आणि बघता क्षणी त्याच्या कानावर एक आवाज येलो. तो आवाज ऐकान असा वाटत होता की त्या रुग्णवाहिकेन त्याच्या गाडीक जोरात उडवलेन. आता मात्र सोहमका समजला होता की त्यांनी त्या डोंगरावरचा लिंबू उचलून खूप मोठी चूक केल्या नव्हती, पण आता मात्र वेळ निघून गेली होती. आता ते का त्याच्यासून बाहेर कसं पडायचा ताच काही सुधरत नाही होता. बघता बघता तो धापा टाकत एका झाडाकडे येऊन थांबलो. आजूबाजू किनाट काळोख पसरलो होतो आणि नेमकी त्या दिवशी अमावास्या असल्यामुळे अजिबात चंद्राचा प्रकाश नाही होतो. तो तेव्हा चांगलोच घाबरलो होतो. भूत काय असता तर तेका तेव्हा समजला होता. तो अक्षरशः ते जंगलात मोठमोठ्यान रडत होतो. ते का आता थैना कसा बाहेर पडूचा ताच काय सुधरत नाही होता. तेवढ्यात त्याच्या मागसून ते काही एक आवाज येलो. काय रे, एवढ्या रात्रीचं होय काय करतं आणि रडतं की त्या ग? मी असं आहे ना? तो आवाज एका वयस्कर आजोबांसारखं वाटत होतो. तो आवाज ऐकान सोहम चांगलोच घाबरलो आणि घाबरत घाबरत मागे वळण बघूक लागलो. जसं तो मागे वळण बघता तेव्हा तेका दिसला की मागे एक आजोबा उभे होते. त्यांच्या हातात एक काठी होती. काठीक वरती घुंगरू बांधलेलो होतो. डोक्यात केशरी रंगाचो फेटू घातलेलो होतो आणि खांद्यावर घोंगडी घेतलेली होती. त्या आजोबांका बघून सोहमच्या जीवात जीविलो. तो घाबरत घाबरत तेंका म्हणालो, आजोबा माका वाचवा, मी अडकले या जंगलात, माका ती बाई नाही सोडूची, वाचवा. तसे ते आजोबा म्हणाले, पोरा तू काय घाबरा नको, आता मी इलय ना, तू चल माझ्यासोबत, मी तुका सोडतय. तसं सोहम तेंका विचारूक लागलो, आजोबा तुम्ही खयच्या गावचे आणि तुम्ही एवढ्या रात्री हय काय करतास? तसा त्यांनी एका गावाचं नाव घेतल्यानी आणि ते म्हणाले, मी ह्याच गावात राहतोय आणि हे गुरा राखू किलवतोय. माझी काही गुरा गावात नाहीत, त्यांका शोधत होतय. ती गावली की मी आता जातलय. तसं सोहम तेंका म्हणालो, ओ माका पण त्याच गावात जाऊचा होता, किती लांब आता गाव? तसे ते म्हणाले, अरे हा काय जवळच असा, चल मी तुका सोडतय, तू ये माझ्या मागसून. असा म्हणान ते चालाक लागले. तसं सोहम सुद्धा काही एक विचार न करता त्यांच्या मागसून चालाक लागलो आणि त्याच्याकडे अजून काही पर्याय पण नाही होतो. चलता चलता सोहम त्या आजोबांका म्हणालो, आजोबा तुमका रात्रीच या जंगलात फिराक भीती नाही वाटत? तसे त्या आजोबा म्हणाले, बाळूमामांच्या भक्तांका कसली इल्या भीती? त्या आजोबांची ती वाक्य ऐकान सोहम मनातल्या मनात म्हणालो, हे पण देवभक्तत. बरं आजोबा तुमचं नाव काय म्हटलास? तसे ते आजोबा म्हणाले, माका सगळे प्रेमान मामा म्हणतात. असा बोलान ते आजोबा निर्मळ हास्य करूक लागले. पण जेव्हापासून सोहमका ते आजोबा भेटले होते तेव्हा त्याची भीती नाहीशीच झाली होती. बघता बघता 10-15 मिनिटा ते असेच गप्पा गोष्टी करत चालत होते. मग ते आजोबा एका ठिकाणी जाऊन थांबले आणि सोहमका म्हणाले, बाळा आता आहे ना, तू सरळ जा, ही त्या गावची सीमा असा. माझी गुरा शोधून झाली की मी येतय, फक्त एक लक्षात ठेव, काय झाला तरी मागे वळण बघू नको. असा म्हणान त्या आजोबांनी सोहमच्या हातात भंडारो दिल्यानी आणि ते तेका म्हणाले, तुझ्यावर जर काय संकट इला तर यो जो भंडारो असा तो हवेत उडव, मग तुझ्यावरचा जा काय संकट इला असा ता नष्ट होतला. तसं सोहम तेंका म्हणालो, अहो पण आजोबा या भंडाऱ्यात काय असा एवढा? तसे ते म्हणाले, बाळा या भंडाऱ्यात खूप मोठी ताकद असा, तुका नाही समजायचा, मी फक्त तुका सांगितलंय तेवढा कर. तसं सोहम म्हणालो, अहो पण आजोबा माझं असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, मी देव वगैरे मानत नाही. तसे ते म्हणाले, ता माका माहिती असा, पण तू एक काम कर, यो भंडारो आता तुझ्याकडे ठेव आणि तू जेव्हा घराकडे पोचशील ना तेव्हा यो भंडारो टाकून दिलंस तरी चलात, पण आता मात्र तो तुझ्याकडे ठेव. मग सोहमने तो भंडारो आपल्या हातात घेतल्यान आणि तो वळान सरळ जाऊक लागलो. तेवढं त्याच्या मनात इला, अरे त्या आजोबांनी माझी एवढी मदत केल्यानी, माका वाट दाखवल्यानी, त्यांचे आभार मानूचे रवानाच गेले. म्हणून तो पटकन त्यांचे आभार मानूक मागे वळण बघूक लागलो. पण जसं तो मागे वळता तर त्याच्या मागे कोणत नाही होता. काही क्षणार्धातच ते आजोबा थैना नाहीसे झाले होते. सोहमका त्याच्यासोबत ह्या सगळं काय घडता ताच काही समजत नाही होता, पण ते का त्या सगळ्यातून बाहेर पडायचा होता
म्हणून त्या आजोबांनी सांगितलेल्या वाटेन तो सरळ चालाक लागलो. तो जसो त्या वाटेन चालता तेवढ्या त्याच्या मागसून एक आवाज येलो. थांबे, खंय चाललो? हय बघ, तुका काय मी सदासाची दवाखान्यात येऊचंय. मागे बघ, काय आता? तो भयंकर आवाज ऐकान सोहमच्या पायाखालची जमीनच सरकली. सोहम आपलो थरथरत मागे वळणार होतो, पण तेवढ्यात ते का त्या आजोबांची वाक्य आठवली की काय झाला तरी मागे वळण बघू नको, म्हणून त्यांनी मागे वळण बघूक नाही. आणि तो अक्षरशः जीवाच्या आकांतान थंयना पळाक लागलो. तेव्हा सोहम का परत एक मागसून आवाज येलो. ए सोहम, तू हय काय करत? मी तुका शोधत शोधत हयलय. तो आवाज ऐकान सोहम पटकन आपल्या जागेवर थांबलो, कारण तो आवाज त्याच्या बायकोचो होतो, म्हणजे प्रियांकाचो. तसं सोहम क्षणार्धाचो विलंब न करता पटकन मागे वळण बघूक लागलो. तेका वाटला की प्रियांकाच तेका शोधत शोधत थंय येयली, पण तसा अजिबात नाही होता. जसं तो मागे वळण बघता आणि तेका जा काय दृश्य दिसता त्या दृश्य बघून त्याच्या हृदयाचे ठोकेच चुकले. त्याच्या मागे ती हिरवी साडी घातलेली बाई उभी होती आणि जोर जोरात हसत होती. आणि ती म्हणाली, गावलंस की नाही माझ्या तावडीत? आता तुका माझ्यापासून कोण वाचवता ताच मी बघतय. तू माका इथपर्यंत घेऊन येलस आणि तू माका कायच दिलंस नाही. माका खूप भूक लागली आ. मी आता तुका नाही सोडूचय. त्या बाईची ती वाक्य ऐकान सोमची दातकिळीत बसली. तेका आजोबांनी सांगितलेला होता की काय झाला तरी मागे वळण बघू नको, पण ती जी बाई होती तिने तिच्या बायकोचाच आवाज काढून सोहमका फसवल्या नव्हता आणि सोहमका चांगल्याच जाळ्यात अडकवलेला होता. सोहमका त्याचा मरण त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. त्याच्या हातात आता कायच उरला नाही होता. बघता बघता ती जी बाई होती ती त्याच्या दिशेने येऊक लागली आणि ती जोर जोरात हसत होती. जशी जशी ती त्याच्या जवळ येता तसे तसे सोहमच्या हृदयाचे ठोके वाढकत लागले होते. सोहमने तर आशाच सोडलेली होती. तेवढ्यात त्याच्या कानात एक आवाज घुमलो. तुझ्यावर जर काही संकट इला तर यो भंडारो हवेत उडव, तर संकट नष्ट होईल. जशी वाक्या सोहमच्या कानावर पडतत तसा सोहमने अजिबात वेळ न घालवता आपल्या हातातलो तो भंडारो हवेत उडवल्यान आणि डोळे मिटून घेतल्यान. आणि बघता बघता ती जी समोरची बाई होती ती जोर जोरात ओरडाक लागली. सोहम का काय घडता ताच काय समजत नाही होता, पण त्याच्यासमोर जा काय घडत होता त्या विचार करण्याच्या पलीकडचा होता. अक्षरशः सोहमच्या डोळ्यात देखतच ती जी बाई होती त्याची जळान राग झाली आणि सगळी राग जमिनीवर कोसळली. तेव्हा ते का त्या आजोबांची वाक्य आठवली. बाळा, यो भंडारो साधो सुद्धा नाया, ह्याच्यात खूप ताकद असा. त्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे सोहमवरचा आता भयंकर संकट नष्ट झाला होता. सोहमने तेव्हा सुटकेचा श्वास सोडल्यान आणि मनोमन त्यांनी त्या आजोबांचे आभार देखील मानल्यान आणि तो सरळ थैना जीवाच्या आकांतान त्या गावाच्या दिशेने धावाक लागलो. आणि बघता बघता तो आपल्या घरापर्यंत येऊन पोचलो. झालेल्या प्रकारामुळे सोहम खूपच घाबरलो होतो. मग घरच्यांनी त्याला पाणी वगैरे दिल्यानी आणि शांत केल्यानी मग सोहम काही वेळान शांत झालो. मग प्रियांकान त्याला विचारल्यान, काय रे, काय झाला, एवढं कित्या घाबरलं आणि गाडी काय तुझी, चलतच इलं? मग त्यानंतर सोहमने त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो सगळं प्रकार त्याच्या घरच्यांका सांगितल्यान. सोहमची ती गोष्ट ऐकान घरच्यांका चांगलंच धक्को बसलो. त्याने आधी मनोमन बाळूमामांचे खूप आभार मानल्यानी. मग सोहमचे बाबा तेका म्हणाले, सोहम, तुझ्या भयंकर संकटात अडकलं होतं त्या संकटातून तुका बाळूमामांनी सुखरूप बाहेर काढल्यानी. तू 6 वाजता निघान सुद्धा अजून पोचलं नाही कसो, म्हणून सगळेजण आम्ही घाबरलो होतो. आणि तुझी आई सुद्धा मगातपासून बाळूमामांच्या समोर बसान त्यांच्याकडे प्रार्थना करता की तू सुखरूप हय घराकडे यावं आणि त्यांच्याच कृपेन तू सुखरूप घराकडे इलं. तुका जे वाटेत आजोबा भेटले होते ते साक्षात बाळूमामा होते. त्यांनीच तुका तो भंडारो दिल्यानी आणि त्या भंडाऱ्यानंच तुका आज जिवंत हय घराकडे पाठवल्यान. तू जरी देवाक मानलंस नाय तरी देवान मात्र आम्ही केलेल्या भक्तीचा फळ आमका दिल्यान. आमचं पोरगो सुखरूप आमच्या घराकडे आणल्यान. असा मनान सोहमच्या वडिलांनी परत बाळूमामांचे खूप आभार मानल्यानी. आणि सोहमने जेव्हा वडिलांची ती वाक्य ऐकल्यान तेव्हा तेका पण पटला की खरोखरच ह्या जगात देव असा. तो एवढ्या मोठ्या संकटात अडकलो होतो की थैना बाहेर येणं तर अशक्य होता, पण बाळूमामांनी मात्र तेका त्या संकटातून सुखरूप बाहेर काढलेला होता. तशी सोहमची आई त्याच्याकडे येली आणि म्हणाली, बाळा, मी बाळूमामांकडे प्रार्थना करत होतोय की माझ्या पोराक सुखरूप घराकडे आणा, आणि जर तुम्ही माझ्या पोराक सुखरूप माझ्या डोळ्यासमोर आणलास ना
तर मी ते का स्वतःहून त्याचो हात पकडून तुमच्या मंदिरात पाया पडूक घेऊन येईन. तर बाळा, तू माझ्यासाठी एवढं करशील ना रे? तसं सोहम रडत रडत म्हणालो, आई, माका पटला. मी इतके दिवस खुळेपणा करत होतोय. माका खैसून दुर्बुद्धी सुचली आणि माझ्या डोक्यात ते सगळे विचारिले. माका माफ करा. मी पुन्हा असं नाही करूचंय. माका पटला की या जगात देवाचं अस्तित्व जरी नसला तरी तो ह्या जगात असा आणि तो अजून भक्तांच्या हाकेक धावून येता आणि ते का संकटातून वाचवता. आई, आपण उद्या सकाळी बाळूमामांच्या मंदिरात जाऊया. सोहमची ती वाक्य ऐकून सोहमच्या आईवडिलांका खूप आनंद झालो. पुढच्या दिवशी सोहमने सांगितल्याप्रमाणे तो बाळूमामांच्या मंदिरात गेलो आणि बाळूमामांच्या पायासमोर डोका टेकवून तो म्हणालो, माका माफ करा. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, पण उशिरा का होईना, पण माका अक्कल येली. मामा, यापुढे मी न चुकता तुमचा आशीर्वाद घेऊ के मंदिरात येईन. असा म्हणान त्यांनी पुन्हा एकदा बाळूमामांचे मनोमन आभार मानले. पण ते का जो काय अनुभविलो होतो तो खूपच भयंकर होतो. पण बाळूमामांनी जो काही चमत्कार करून दाखवल्याने त्या चमत्कारामुळे सोहमसारख्या नास्तिक माणसाक देव ह्या जगात असा आणि जरी तो आपल्या डोळ्यांका दिसत नसलो तरी ते चोया जगात वावरा या मान्य करूचाच लागला. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका हे अनुभव कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर ही गोष्ट संपूर्ण ऐकला असाल तर लाईक करणं भागच असा, त्यामुळे लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि अजून तुम्ही या चॅनल का सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण ह्या चॅनलवर आगळेवेगळे भयानक अनुभव येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळेवेगळे अनुभव घेऊन पुढच्या भागात.